जरांगेंचा एल्गार पाहायला मिळतोय, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी। सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांनी शांत राहावं, मनोज जरांगेंकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन। आमदार खासदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, भास्कर भगरे, बजरंग सोनवणे, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर, अभिजित पाटील या लोकप्रतिनिधींनी घेतली जरांगेंची भेट। करुणा मुंडेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट। उपोषणस्थळी जात आंदोलनाला दिला पाठिंबा, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, व्यक्त केलं मत। आझाद मैदानामध्ये मराठा बांधवांची तुफान गर्दी। एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा। आंदोलकांनी 5000 लोकांची मर्यादा ओलांडली। पावसातही मराठा आंदोलकांचा उत्साह कायम। आरक्षणाशिवाय माघारी जाणार नाही, आंदोलकांचा निर्धार। मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांची गर्दी। बीएमसी मुख्यालयासमोर आंदोलकांची आंघोळ। आरक्षण मिळेपर्यंत इथेच आंघोळ करणार, आंदोलकाची भूमिका। राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फ्रीवेपासून पायी चालत जाण्याच्या पोलिसांच्या सूचना। वाडी बंदर परिसरामध्ये आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय। जे फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद। फक्त आंदोलकांच्या वाहनांनाच जे फ्लायओव्हरवरून वाहतुकीसाठी परवानगी। मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला। ईस्टर्न फ्रीवेवर मराठा आंदोलकांच्या गाड्यांची गर्दी। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य।